नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीतच आहे, आपण या चॅनलमार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या पेपरसाठी एक सराव सिरीज चालू केलेली आहे. या सिरीजमध्ये आपण अतिशय दर्जेदार प्रश्न व संभाव्य प्रश्न यांचा आपण समावेश करत आहोत, जेणेकरून तुम्हाला फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये याचा तुम्हाला पुरेपूर फायदा होईल. जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर त्यांनी या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करायचं आहे व बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे नवीन अपडेट्स मिळत जातील. तर आजच्या प्रश्नावलीची आपण सुरुवात करू पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न असा आहे, डॉक्टर ब्लूम यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्या विकास अवस्था सांगितल्या आहेत? डॉक्टर ब्लूम यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्या विकास अवस्था सांगितल्या आहेत? तर यासाठी 4 पर्याय दिलेले होते. तर बोधात्मक, भावात्मक व कार्यात्मक हे सर्व पर्याय बरोबर आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, मूल्यमापनसाठी खालीलपैकी कोणती बाब चुकीची आहे? मूल्यमापनसाठी खालीलपैकी कोणती बाब चुकीची आहे? तर इथं 4 पर्याय दिलेले आहेत. मूल्यमापन हे उद्दिष्ट केंद्रित नसते, मूल्यमापनाचे क्षेत्र व्यापक असते, मूल्यमापनातून तुलना करता येते व तुलनात्मक अध्ययन केले जाते, मूल्यमापन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. तर इथं आपल्याला पाहायचं होतं चुकीची बाब कोणती आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, मूल्यमापन हे उद्दिष्ट केंद्रित नसते. तर याचं उत्तर येतं उद्दिष्ट केंद्रित असते, असे यायला पाहिजे. पुढचा प्रश्न, भाषेतील वाक्यप्रचार, म्हणी, अलंकार यांचे आकलन झाल्यास विद्यार्थी जेव्हा लिहिताना त्याचा वापर स्वतःच्या शैलीत करतो, ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, उपयोजन याच्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, अध्ययन अनुभवाची केंद्र कोणती? अध्ययन अनुभवाची केंद्र कोणती? तर इथं पर्याय क्रमांक उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्वच, म्हणजेच घर, समाज व समवयस्क गट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी शैक्षणिक अनुभूती निकष यापैकी कोणते निकष बरोबर नाही? तर इथे शैक्षणिक अनुभूतीचे निकष दिलेले आहेत, त्यापैकी कोणतं निकष हे बरोबर नाही असं सांगायचं आपल्याला. तर याचं पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, अनुभूती विद्यार्थ्यांच्या जीवनाशी संबंधित नसाव्यात. याचं उत्तर यायला पाहिजे असाव्यात. तर हे निकष बरोबर नाही. पुढचा प्रश्न, प्रत्याभरण हे अशी माहिती असते ज्यात विद्यार्थी त्याच्या स्मरणातील माहिती कायम करू शकतो, त्यात भर घालू शकतो, परत साठवू शकतो, योग्य रीतीने वापर करतो, अशी व्याख्या कोणी केली? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, विनी आणि बटलर यांनी केली. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान चूक आहे? खालीलपैकी कोणते विधान चूक आहे? तर इथं विधान दिलेले आहेत, तर हे सर्व विधान बरोबर आहेत, म्हणजे यापैकी कोणतंच विधान चुकीचं नाही. पुढचा प्रश्न, जेव्हा आपण दुसऱ्यांच्या अनुभव व निरीक्षणावर आधारित ज्ञानास आत्मसात करतो तेव्हा त्यास काय म्हणतात? जेव्हा आपण दुसऱ्यांच्या अनुभव व निरीक्षणावर आधारित ज्ञानास आत्मसात करतो तेव्हा त्यास काय म्हणतात? तर उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, साक्ष असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न, बोधनात्मक रचनावादाचा सिद्धांत कोणी मांडला? बोधनात्मक रचनावादाचा सिद्धांत हा कोणी मांडला? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, पियाजे यांनी मांडला. पुढचा प्रश्न, शैक्षणिक ध्येय साध्य करून घेण्यासाठी शाळेत उपयोगात आणलेल्या सर्व प्रकारचे अनुभव म्हणजे अभ्यासक्रम होय, असे मत कोणी मांडले? शैक्षणिक ध्येय साध्य करून घेण्यासाठी शाळेत उपयोगात आणलेल्या सर्व प्रकारचे अनुभव म्हणजेच अभ्यासक्रम होय, असे मत कोणी मांडले? तर याचं पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, मनरो यांनी मांडले. पुढचा प्रश्न, अभ्यासक्रम रचनेचे तत्वे वैशिष्ट्ये कोणती? अभ्यासक्रम रचनेचे वैशिष्ट्ये कोणती? तर उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, वरील सर्वच, म्हणजेच उद्दिष्टपूर्ती करणारा असावा, विद्यार्थी केंद्रित असावा व लवचिकपणा असावा. पुढचा प्रश्न, टिंबटिंब ही अवधानाची जननी आहे. टिंबटिंब ही अवधानाची जननी आहे. तर उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, अभिरुची ही अवधानाची जननी आहे. पुढचा प्रश्न, इंग्लिश सेक्शन, चेंज द व्हॉइस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. द सेंटेन्स इज रीड धिस लेसन. रीड धिस लेसन याचं आपल्याला पॅसिव्हमध्ये करायचं आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, लेट धिस लेसन बी रीड. पुढचा प्रश्न, आय स्टूड ऑन द पोर्च डम्ब अँड एक्सपेक्टंट. आय स्टूड ऑन द पोर्च डम्ब अँड एक्सपेक्टंट, चेंज इंटू पास्ट कंटिन्युअस टेन्स. याचं आपल्याला पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये करायचं होतं दिलेल्या वाक्याचं. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, आय वॉज स्टँडिंग ऑन द पोर्च डम्ब अँड एक्सपेक्टंट. नेक्स्ट क्वेश्चन, find the one word substitution of the given sentence. Find the one word substitution of the given sentence. The line is, a person who greatly admires somebody or something.
अ पर्सन हू ग्रेटली ॲडमायर समबडी ऑर समथिंग. उत्तर येतं ऑप्शन नंबर 4 डिवोटी. नेक्स्ट क्वेश्चन. रीड द गिवन सेंटेन्स अँड मेक इट इंटू सुपरलेटिव्ह डिग्री. Read the given sentence and make it into superlative degree. Then sentence is, very few businessmen are as rich as Prashant. Very few businessmen are as rich as Prashant. तर इथं वाक्य दिलेलं आहे, याचं आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये करायचं आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, प्रशांत इज वन ऑफ द रिचेस्ट बिझनेसमॅन. पुढचा प्रश्न. फाइंड द करेक्ट ऑपोजिट वर्ड ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. Find the correct opposite word of underline word in the given sentence. इथं वाक्यामध्ये अंडरलाइन केलेला शब्द आहे, त्याचा आपल्याला ऑपोजिट शब्द शोधायचा आहे. तर याचं उत्तर येतं ऑप्शन नंबर 2 विलिंगली. रिलक्टंटली म्हणजेच काय, नाखुशीने. रिया रिलक्टंटली डीड हर ड्युटी. तर याचं उत्तर येतं विलिंगली, ऑपोजिट वर्ड. नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द गिवन लाइन. द लाइन इज, a person who is blamed for something that someone else has done. A person who is blamed for something that someone else has done. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 स्केपगोट. पुढचा प्रश्न. आउट ऑफ 4 ऑप्शन्स चूज द वन विच इज करेक्ट इन डायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स बिलो. तर खाली एक सेंटेन्स दिले जे डायरेक्ट स्पीचमध्ये आहे, त्याचं आपल्याला इनडायरेक्ट कोणतं येतं खालील पर्यायामधून सांगायचं आहे. सेंटेन्स इज, The teacher said to his students, did you not understand my lesson yesterday? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, The teacher asked his students if they had not understood his lesson the day before. Next question. Direction. Sentence with an underline and phrasal verb is given below. Out of the 4 options, choose the one which can be substitute for the given phrasal verb. तर इथे फ्रेझर वर्बला अंडरलाईन केलेलं आहे त्यांनी, याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. देन आन्सर इज ऑप्शन नंबर 4 टेक केअर, केअरिंग. नेक्स्ट क्वेश्चन. आउट ऑफ द गिवन वर्ड्स फाइंड द वन विच इज नॉट करेक्टली स्पेल्ड. आउट ऑफ द 4 वर्ड्स फाइंड द वन विच इज नॉट करेक्टली स्पेल्ड. म्हणजे चुकीचा आपल्याला शब्द शोधायचा आहे ज्याची स्पेलिंग चुकलेली आहे. तर उत्तर येतं न्यूमोनिया. तर इथं पी असायला पाहिजे, PNEUMONIA. हा चुकीची स्पेलिंग आहे. पुढचा प्रश्न. फाइंड द प्लुरल फॉर्म ऑफ द गिवन वर्ड. फाइंड द प्लुरल फॉर्म ऑफ द गिवन वर्ड. द वर्ड इज काल्फ. तर याचा आपल्याला प्लुरल फॉर्म शोधायचं आहे. उत्तर येतं ऑप्शन नंबर 2 कार्ल्स. नेक्स्ट क्वेश्चन. मराठी सेक्शन. प्रामाणिकपणा हे टिंबटिंब नाम आहे. प्रामाणिकपणा हे टिंबटिंब नाम आहे. तर उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 भाववाचक नाम आहे. पुढचा प्रश्न. बापरे तो पहा सिंह. बापरे या केवल प्रयोगी अव्ययाचे प्रकार ओळखा. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 आश्चर्यदर्शक. पुढचा प्रश्न. पुढील दिलेल्या स्वरांपैकी संयुक्त स्वर कोणता. पुढील दिलेल्या स्वरांपैकी संयुक्त स्वर कोणता. उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 ओ. पुढचा प्रश्न. सौदामिनी या शब्दासाठी पुढील पर्यायामधून समानार्थी शब्द निवडा. सौदामिनी या शब्दासाठी आपल्याला समानार्थी शब्द निवडायचा आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 वीज. पुढचा प्रश्न. टिंबटिंब या शहराला भारतातील गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. टिंबटिंब या शहराला भारतातील गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 जयपूर. पुढचा प्रश्न. सुरवंट या शब्दाचे लिंग कोणते. सुरवंट या शब्दाचे लिंग कोणते. उत्तर येतं पुल्लिंग, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. नामसाधित पुढीलपैकी नामसाधित अव्यय ओळखा. तर इथं आहेत सर्वच बरोबर पर्याय आहेत, विषयी, प्रमाणे आणि कडे. पुढचा प्रश्न. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला काय म्हणतात. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला काय म्हणतात. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 धातू असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न. दिलेल्या शब्दाला विरुद्धार्थी शब्द ओळखा. दिलेल्या शब्दाला विरुद्धार्थी शब्द ओळखा म्हणजेच करपण या शब्दाला आपल्याला विरुद्धार्थी शब्द येतं उधळ्या. पुढचा प्रश्न. सुरेशने मला 5 रुपये दिले. सुरेशने मला 5 रुपये दिले. 5 या शब्दाची जात ओळखा. तर इथं 5 या शब्दाचा जात ओळखायची आपल्याला. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 विशेषण. पुढचा प्रश्न. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता. खालीलपैकी शुद्ध शब्द हा कोणता आहे. तर उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 अतिथी हा शुद्ध शब्द आहे.
पुढचा प्रश्न, अकबरी प्रथा म्हणजे काय? अकबरी प्रथा म्हणजे काय? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, चांगली प्रथा. पुढचा प्रश्न, मूळ शब्दाला व्याकरणात टिंबटिंब असे संबोधले जाते. मूळ शब्दाला व्याकरणात टिंबटिंब असे संबोधले जाते. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, प्रकृती असे संबोधले जाते. पुढचा प्रश्न, स्थिरावली दिलेल्या क्रियापदाचा प्रकार ओळखा. इथे एक शब्द दिला आहे स्थिरावली, तर याचा आपल्याला क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. पुढचा प्रश्न, 2017 सालची राष्ट्रीय जैवविविधता काँग्रेस ही परिषद कोठे पार पडली? 2017 सालची राष्ट्रीय जैवविविधता काँग्रेस ही परिषद कोठे पार पडली? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, तिरुवनंतपुरम येथे पार पडली. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली तरंगती प्राथमिक शाळा कोणत्या राज्यात आहे? भारतातील पहिली तरंगती प्राथमिक शाळा ही कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, मणिपूर या राज्यामध्ये भारतातील पहिली तरंगती प्राथमिक शाळा आहे. पुढचा प्रश्न, भरोसा कक्ष याचा संबंध कशाशी आहे? भरोसा कक्ष याचा संबंध कशाशी आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, महिलांना न्याय देण्यासाठी आहे. पुढचा प्रश्न, देशातील सर्वात लांब केबल ब्रिज टिंबटिंब येथे आहे. देशातील सर्वात लांब केबल ब्रिज टिंबटिंब येथे आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, गुजरात येथे आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने इंटरनेट हा मूलभूत अधिकार केला आहे? कोणत्या राज्याने इंटरनेट हा मूलभूत अधिकार केला आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, केरळ या राज्याने केला आहे. पुढचा प्रश्न, या नद्यांना सजीव मानवी दर्जा देण्यात आला. या नद्यांना सजीव मानवी दर्जा देण्यात आला. तर याचं कोणत्या नद्या आहेत त्या? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, गंगा व यमुना या नद्यांना सजीव मानवी दर्जा देण्यात आला. पुढचा प्रश्न, तिरुपती विमानतळाचे आंध्र प्रदेश येथील नाव बदलून कोणते नाव ठेवण्यात आले? तर याचं कोणते नाव ठेवण्यात आले? उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, व्यंकटेश्वरा विमानतळ. पुढचा प्रश्न, गुन्ह्यांच्या तपासासाठी DNA इंडेक्स सिस्टम कोणत्या राज्याने प्रथम सुरुवात केली वापरण्यास? तर गुन्ह्यांच्या तपासासाठी DNA इंडेक्स सिस्टम कोणत्या राज्याने सर्वप्रथम सुरुवात केली? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, आंध्र प्रदेश या राज्याने सुरुवात केली. पुढचा प्रश्न आहे, देशातील सिनेसृष्टीतील टिंबटिंब हा सर्वोच्च पुरस्कार आहे. देशातील सिनेसृष्टीतील टिंबटिंब हा सर्वोच्च पुरस्कार आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, दादासाहेब फाळके पुरस्कार. पुढचा प्रश्न, इंडोसल्फान हे एक कशाचे उदाहरण आहे? इंडोसल्फान हे एक कशाचे उदाहरण आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, कीडनाशकचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न, रक्ताच्या कर्करोगासाठी कोणत्या संज्ञाचा वापर केला जातो? रक्ताच्या कर्करोगासाठी कोणत्या संज्ञाचा वापर केला जातो? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, ल्युकेमिया या संज्ञाचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न, टिंबटिंब या क्षेत्राला भारतातील उद्योगातील सनराइज क्षेत्र म्हणून ओळखले जाते. कोणत्या क्षेत्राला भारतीय उद्योगातील सनराइज क्षेत्र म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, वाहन क्षेत्राला सनराइज क्षेत्र म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळत असतो? तर कोण सांभाळत असतो? उत्तर येतं तलाठी. पुढचा प्रश्न, मुंबई नाशिक लोहमार्ग कोणत्या घाटातून गेला आहे? मुंबई नाशिक हा लोहमार्ग कोणत्या घाटातून गेला आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, थळ घाटातून गेला आहे. पुढचा प्रश्न, मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. 51वा प्रश्न आहे, फाइंड द फेमिनिन जेंडर ऑफ द गिवन वर्ड. फाइंड द फेमिनिन जेंडर ऑफ द गिवन वर्ड. शब्द दिला फॉक्स, तर याचा फेमिनिन जेंडर शोधायचा आहे. 4 पर्याय दिलेले आहेत, विक्झेन, फॉक्झेन, फॉक्सी, डॉग. तर या चार पर्यायापैकी एक पर्याय जो अचूक असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे. तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढील व्हिडिओसोबत. धन्यवाद.